नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बातम्यांकडे वळण्याआधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि अनेकांनी आज बाप्पाचं दर्शन घेऊन किंवा देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घालून दिलेले नियम आणि अटी पाळत भाविक अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतायत. मंदिर परिसरातली दुकानं देखील आजपासून सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. याच मंदिर परिसरात आता कसं वातावरण आहे याबद्दल अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविकांसाठी दर्शनाची जी वेळ आहे ती आता वाढवण्यात आली आहे. पहाटे 6 वाजताच मंदिर सुरू करण्यात येणार आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे यापुढं मंदिरातली आतली जी दुकानं होती ती दुकानं आपण बघतोय आत्ता की ती उघडण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाद्वारचा जो दरवाजा होता म्हणजे पश्चिमेकडचा दरवाजा तो देखील आता भाविकांसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून जो महाद्वारचा दरवाजा बंद होता तो आता उघडला जाणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी दाखवतोय ही तुडुंब अशी गर्दी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेऊन आपण कार्याला सुरुवात करावी या भावनेने हे सगळे भाविक जे आहेत ते अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. राज्यभरातल्या अनेक भागातून आणि राज्याच्या बाहेरून देखील मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. प्रामुख्यानं नवरात्री आणि मंगळवारी शुक्रवारी अशी गर्दी पाहायला मिळत असते. पण आज देखील शुक्रवार आहे आणि आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे. 1 जानेवारी 2021 या सालातला आजचा पहिला दिवस आहे. त्यामुळं आजच्या या पहिल्याच दिवशी ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मास्क तर प्रत्येकानं घातलेलेच आहेत. त्याचबरोबर जरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसलं तरी जे बाकीचे नियम आहेत ते सगळे नियमावली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जी काही नियमावली लावण्यात आली आहे ती सगळी नियमावली पाळतच भाविक जे आहेत ते अंबाबाईचं दर्शन घेत आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेतली गर्दी तर आपण पाहिलेली आहे. पण आत्ता आलेलो आहे मुख्य गर्भगृहाजवळ. आपण जर पाहिलं तर बाहेर देखील या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक दर्शन घेत आहेत. हा समोरचा जो आहे तो पितळी उंबरा आहे. त्याच्या बाहेरूनच बॅरिकेडिंग केलेलं आहे मंदिर प्रशासनानं आणि त्याच्या बाहेरूनच आतापर्यंत सामान्य भाविकांना देवीचं दर्शन घेता येतं. या पितळी उंबऱ्याच्या आत अजूनही सोडलं जात नाही. दुसऱ्या बाजूला चित्र मी दाखवतो. हे मनमोहक असं आज सकाळची जी पूजा आहे ती बांधून झालेली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास ही दृश्य मी दाखवतोय. करवीर निवासिनी अंबाबाईची थेट मुख्य गर्भगृहातून. आणि ह्याच देवीच्या दर्शनासाठी खरं तर राज्यभरातूनच नाही तर देशभरातल्या अनेक भागातून भाविक येत असतात. आणि आत्ताही आपण पाहतोय की ही पूजा बांधून झालेली आहे. सकाळपासून जे काही धार्मिक विधी असतात दररोजच्या प्रमाणात ते पार पडलेले आहेत. आणि वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी याच देवीच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या भागामधून पर्यटक असतील भाविक असतील हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना देखील 2021 या सालच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अंबाबाईचं दर्शन तर आम्ही तुम्हाला घडवलेलंच आहे. या निमित्तानं संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरानंतर जाऊयात आता आपण पंढरपूरला. कारण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात देखील भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी काही भाविक आलेले सध्या आपण बघतोय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शन घेऊन वर्षभरातल्या कामाची सुरुवात करण्याची अनेक जणांची ही परंपरा आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आकर्षक फुलांची आरासही करण्यात आली आहे. यावेळी आलेल्या भाविकांनी कोरोनाचा कहर संपू दे अशीच प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे सगळा मंदिर परिसरच हा आकर्षक अशा फुलांची सजावट इथे करण्यात आली आहे. ज्यात झेंडू, जरबेरा, शेवंती आणि गुलछडीच्या फुलांनी हा सगळा मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे. 1 टन फुलांनी देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप इथे सजवण्यात आलाय. त्याचबरोबर म्हणजे यावेळेला वैशिष्ट्य असं की यावेळी वारकरी संप्रदायाचे टाळ, मृदुंग, चिपळ्या अशी वाद्यांची चित्र देखील या सजावटीत साकारण्यात आली आहेत. आळंदीचे विठ्ठल भक्त प्रदीप प्रकाश ठाकूर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं ही आकर्षक अशी सजावट आता करण्यात आली. पंढरपुरातून जाऊयात आपण
लाडक्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत पुणेकरांनी देखील नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। त्यामुळे इथे बाप्पाचरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच शिस्तबद्ध पद्धतीने इथे नागरिक येतात आणि बाप्पासमोर मागणी करतायत की कोरोनाचं संकट दूर होऊ दे। त्यामुळे ही दृश्य आपण बघतोय, नियम पाळत पुणेकर दर्शन घेत आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीचं। पुण्यानंतर आपण जाणार आहोत आता चंद्रपूरमध्ये। नवीन वर्षाचा प्रारंभ देवी दर्शनानं झाला। सर्तवर्ष भक्तांसाठी वेदना देणारं ठरलं आहे। सुमारे 7 महिने देवी महाकाली मंदिरासह सगळीच मंदिरं भक्तांसाठी बंद होती। अशा प्रकारे मंदिरांच्या इतिहासात भक्तांसाठी मंदिराची कवाडं महामारीच्या कारणामुळे बंद असण्याची पहिलीच वेळ होती। पण सरत्या वर्षात या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली। कोरोना नियमांचं पालन करूनच इथे मंदिरं पुन्हा उघडण्यात आली आहेत। शहरातल्या गोंडकालीन ऐतिहासिक अशा महाकाली मंदिरात भक्तांची रीघ लागलेली आपण बघतोय। 2021 हे नवीन वर्ष समाधानाचं जावं अशी भावनाच इथले भाविक व्यक्त करताना दिसतात। चंद्रपुरातली ही दृश्य आपण बघतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवी दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात इथे हे सगळे भाविक करताना दिसतात। देवी महाकाली मंदिरातली ही दृश्य आता आपण बघतोय। आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत नाशिकमधली। इथे पोलिसांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर कारवाई केली आहे। ती शिक्षा काय आहे तर काहींना उठाबशा काढण्याची शिक्षा, तर काहींना लाठ्यांचा प्रसाद खावा लागलाय। कोरोना संकट एकीकडे आहे त्यामुळे निर्बंध तर लागू आहेतच, पण या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे नियम लावण्यात आले होते त्याची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांनी अशी कारवाई केली आहे। रात्री कर्फ्यू असतानाही बिनधास्त फिरणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे या तळीरामांवर अशी शिक्षा सहन करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात या सगळ्यांसाठीच जरा वेगळी आणि भलतीच होती। पुढे जाऊयात आणखीन एका कारवाई संदर्भातल्याच बातमीकडे। कारण ठाण्यात नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे आणि यामध्ये पहाटे 6 वाजेपर्यंत जी आकडेवारी मिळतीये त्यामध्ये 400 पेक्षा हे तळीरामांची संख्या जास्त आहे। म्हणजे इतक्या तळीरामांवर रात्रभरात पोलिसांनी कारवाई केली आहे। सकाळी म्हणजे पहाटे 6 वाजेपर्यंत हा आकडा निश्चितच आणखीन वाढलेला असणार आहे। यावेळी पोलिसांनी पीपी किट घालून या तळीरामांवर ही कारवाई केलेली आहे। ठाण्यातली आपण बातमी बघितली, पण यापुढे आपण बातमी बघणार आहोत मुंबईमधली देखील। इथे पहाटे 6 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये 35 तळीरामांवर ही कारवाई करण्यात आली होती। कारण इथे देखील मद्य पिऊन गाडी चालवताना हे सगळेजण आढळले होते आणि त्यामुळे त्यांना देखील ज्यांनी वाहतुकीचे नियम झुगारून बाहेर पडले होते अशा या सगळ्याच तळीरामांवर कारवाई करताना पोलीस दिसत होते। मुंबईतली दृश्य आपण बघतोय। इथे मुंबई वाहतूक पोलिसांनी यंदा ब्रेथ अॅनालायझरचा वापर केला नाहीये, त्यामुळे आणखीन काही ही संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे। रात्रीचे कर्फ्यूचे नियम आपल्याला माहिती आहेत लागू करण्यात आलेत, पण हे मोडणाऱ्यांवर देखील या कारवाईला सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे। आणि आता बातमी एक महत्त्वाची, कोरोना लसी संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहे। एफडीए भवनमध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींसंदर्भात तज्ज्ञ समितीचा या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे आणि जी बैठक 10 वाजता सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर एफडीए भवनच्या परिसरातून अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। कोरोना लसीच्या संदर्भात निर्णय घेण्याकरता एक अत्यंत महत्त्वाची बैठक याच इमारतीत सुरू आहे। ही इमारत आहे खास करून औषध नियंत्रण महानियंत्रकाची ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची जी बैठक आहे
या ऑफिसमध्ये ही बैठक सुरू आहे. जर बघितलं आपण सरलेले वर्ष झाकून टाकणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत भारतीयांना नववर्ष प्रारंभीला आनंदाची बातमी देण्याचा संकेत औषध महानियंत्रकांनी दिले होते. आज सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी संदर्भात तज्ज्ञ समितीची बैठक याच इमारतीमध्ये सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत आहे आणि या बैठकीमध्ये लसीकरणाच्या सरावासंदर्भात येत्या शनिवारपासून जी सराव फेरी सुरू होणार आहे त्या संदर्भात देखील चर्चा होत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे देशात लसीच्या मान्यतेसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीच्या आजच्या बैठकीतून सकारात्मक निर्णय येण्याचे संकेत गुरुवारी औषध महानियंत्रक डॉक्टर व्ही.जी. सोमानी यांनी दिले होते. याच कार्यालयामध्ये बसून व्ही.जी. सोमानी जे आहेत महानियंत्रक ते या बैठकीला संचालित करीत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या वर्षभर कोरोनाचा जो प्रादुर्भाव आणि जो प्रकोप संपूर्ण देशात जाणवला त्यानंतर ज्या 2 महत्त्वाच्या लसी तयार झाल्या त्या 2 लसी संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहीत असेल की यापूर्वी सिरम आणि ऑक्सफर्डनी जी लस तयार केली होती त्याला इंग्लंड सरकारनं मान्यता दिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या एक्सपर्ट समिती म्हणजे विशेष तज्ज्ञ समितीच्या बैठकीतून निर्णय सकारात्मक येण्याचे संकेत मिळाल्यानंतर आज कशा प्रकारचा निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आज 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोना लसीच्या संदर्भात सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजन सक्सेनासह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे या बैठकीतून कोणती सकारात्मक बातमी येते याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. कारण नवीन वर्षाची ही सुरुवात आहे. बघूयात सरकार या संदर्भात कोणती महत्त्वाची घोषणा किंवा माहिती या संदर्भात देणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत पिंपरीतली. कारण पिंपरी चिंचवडमधल्या हिंजवडी मान परिसरातल्या राक्षे वस्तीवर नवीन वर्षाच्या पहाटेच गव्याचं दर्शन झालंय. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. दरम्यान उसाच्या शेतात लपलेल्या गव्याचा आता शोध सध्या घेतला जातोय. आधी पुण्यात 2 वेळा गव्याचं दर्शन झालं होतं आणि आता हिंजवडीमधली ही दृश्य आपण बघतोय. उसाच्या शेतात हा गवा लपलाय आणि त्याचा शोध सध्या घेतला जातोय. एकीकडे 31st सेलिब्रेशन काल सुरू होतं आणि धारावीत काल अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. धारावीत काल रात्री घरात अजगर शिरलं होतं आणि कशा रीतीनं त्याची सुटका करण्यात आली तेव्हाची दृश्य आपण बघतोय. मुंबई पोलीस दलातील मुरलीधर जाधव या धाडसी हवालदारानं या अजगराला घरातून कसं बाहेर काढलंय. अत्यंत धाडसी अशी कारवाई होती पण यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची सुटका झाली. अजगर घरात शिरल्यामुळे काल धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केलाय आणि पोलिसांचं अभिनंदन केलंय. पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हवालदार मुरलीधर जाधव यांना देखील काही तरुणांनी उचलून धरलं आणि एकच जल्लोष केला. अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, दृश्य बघून देखील धडकी भरते. घरच्यांची तर खूप अवस्था वाईट असेल आणि अशा अवस्थेत जेव्हा मुरलीधर दादांनी हे काम केलं असेल सगळ्यांनाच आनंदाचा पारावार उरला नसेल. खूप जल्लोष झालाय. बरोबर रेणुका, तुझं नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये सर्व मुंबईकर दंग असताना अचानक एक अनाहूत पाहुणा जो अजगर आहे तो धारावीतल्या एका घरामध्ये शिरला आणि सगळ्यांचीच भीतीने तारांबळ उडाली, पळापळ झाली. मात्र काहींनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर धारावी पोलीस स्टेशनचे हवालदार जे आहेत मुरलीधर जाधव हे घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि रात्रीच्या अंधारात त्यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडामध्ये या अजगराला पकडलं, अजगरावरती ताबा मिळवला आणि त्यांनी सुखरूप त्याला बाहेर काढलं आणि एका पिशवीमध्ये ठेवलं. हा सगळा प्रकार तिथे स्थानिक धारावीकर जे होते त्यांनी पाहिला. त्यांनी हे सगळं प्रकार बघितल्यानंतर त्यांनी एकच जल्लोष केला. एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष सुरू असताना पोलीस सर्वत्र सतर्क होते, त्यांचा बंदोबस्त सुरू होता आणि अशातच मुरलीधर जाधव सारख्या हवालदार यांनी मुंबईकरांचे प्राण वाचवण्याचं देखील एक प्रकारे काम जे आहे ते केलेलं आहे. त्यामध्ये सर्वजण आनंदित झालेले आहेत. सर्वजण पोलिसांच्या या कामाचं कौतुक देखील होत आहे. अगदी खरं उदय, धन्यवाद. आपण बघतोय ही दृश्य कालची धारावीतली रात्रीची. एकीकडे 31st सेलिब्रेशन ठिकठिकाणी सुरू होतं कारण आपल्याला माहिती आहे की इकडे कोरोनाचं संकट आहे त्यामुळे या सगळ्यावर निर्बंध होते. पण धारावीत एका घरात अजगर शिरलं होतं आणि तेव्हा कशा रीतीनं मुरलीधर जाधव यांनी ते अजगर पकडलं आणि त्यानंतर या सगळ्यांनीच त्यांना उचलून एक जल्लोष कसा झाला तिथे ही धारावीतली दृश्य. आणि मुंबईतल्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि आता बातमी आहे अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये देखील नवीन वर्षाचं सेलिब्रेशन जोरदार झालंय. जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये पारंपरिक कार्यक्रम पार पडले आणि न्यूयॉर्कच्या शहर वेळेनुसार भारताच्या 10:30 तास हे मागे आहे आणि त्यामुळे आपल्या वेळेनुसार काही वेळापूर्वीच म्हणजे 10:30 वाजता इथे नवीन वर्षाचं असं स्वागत झालं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.